वरुड शहरातील विश्वकृपा आयुर्वेदालय व पंचकर्म चिकित्सालय वरुडचे संचालक डॉक्टर चरण सोनारे यांचा लिव्हर सिरोसिस या आजारावरील केस पेपर सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे। लिव्हर सिरोसिस या आजारावर केलेलं त्यांनी संशोधन खूप महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात येत आहे। गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर चरण सोनारे वैद्यकीय सेवा देत आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे आयुर्वेदाचार्य डॉक्टर चरणजी सोनारे आज त्यांनी केलेल्या कार्याचा आज आमच्या प्रेक्षकांसमोर त्यांचा परिचय करून देणार आहे आणि त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आज आमच्या प्रेक्षकांसमोर ठेवणार आहे। नुकताच त्यांचा लिव्हर सिरोसिस या आजारावर केस पेपर प्रसिद्ध झाल्यावर त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहेत। त्या संदर्भात त्यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे। सर, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। आज सर्वत्र तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत। सर, नेमकं काय सिरोसिस आजारावर काय सांगू शकाल सर? सिरोसिस म्हणजे हा नेमका यकृताचा आजार असतो, लिव्हर सिरोसिस ज्याला म्हटलं जातं। आणि हा आजार जनरली अतिमद्यपान केल्यामुळं, त्याचप्रमाणे पेन किलर सतत खाणे, त्याचप्रमाणे विरुद्ध आहार विहार घेणे आणि हिपॅटायटिस बीची लागण झाल्यामुळे किंवा जीर्ण काळ जर आपल्या शरीरामध्ये कावीळ राहिला तर हा लिव्हर सिरोसिस कालांतरानं होऊ शकतो। यामध्ये होतं कसं की सतत मद्यपान करणे ह्याला मुख्यतः कारण आजकाल दिसून येतं। तर सुरुवातीच्या काळामध्ये कावीळ होतो, त्यामध्ये यकृताच्या ज्या पेशी असतात थोड्या वाढतात, त्याला हिपॅटोमेगॅली म्हणतात। पहिले हिपॅटायटिस ही स्टेज असते, नंतर हिपॅटोमेगॅली म्हणजे थोडी लिव्हरची साईज वाढते, ज्याला आपण सूज म्हणू शकतो लिव्हरच्या पेशीवर आलेली, हिपॅटोसाइट्स म्हणून ज्या लिव्हरच्या पेशी असतात त्याच्यावर। आणि जरी पेशंटनं आहारविहार बदलला नाही, त्याने लाईफस्टाईल चेंज केली नाही आणि त्या रुग्णाने सतत मद्यपान जर केले तर त्यामुळं त्या पेशी नंतर मृत व्हायला लागतात, याला लिव्हर सिरोसिस म्हणतात। आणि ह्या लिव्हर सिरोसिस झाल्या कारणाने शरीरामध्ये कावीळीचे लक्षणं दिसतात, भूक लागत नाही, अंगावर सूज यायला लागतात, रक्ताचं प्रमाण कमी होतं आणि विशेष म्हणजे पोटामध्ये पाणी भरायला लागतं, त्याला आयुर्वेदाच्या भाषेमध्ये जलोदर म्हणतात आणि सामान्य भाषेमध्ये त्याला जालंधर म्हणतात। आणि हे पोटात पाणी भरल्यानंतर पेशंटच्या विविध जे काही अवयव असतात, हार्ट झालं, ब्रेन झालं, किडनी झालं, यावर सुद्धा ह्या आजाराचे दुष्परिणाम आपल्या शरीरामध्ये दिसून येतात आणि ही गुंतागुंत वाढून नंतर असे रुग्ण दगावतात। म्हणून 20 वर्षापासून आपण या व्यसनमुक्तीच्या कार्यात काम करताना असे रुग्ण बरेच आपल्याकडे आले आहेत। सुरुवातीच्या काळात थोडा त्रास झाला, संशोधनात्मक कार्य यावर बरंचसं कमी होतं, नंतर असे रुग्ण बरे कसे करता येईल या अनुषंगानं आपण याच्यावर प्रयत्न करायला लागलो। आमचे गुरुवर्य वैद्य समीरजी जमदग्नी सर पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही याला रिसर्च करायला सुरुवात केली आणि देवलापार गो अनुसंधान केंद्र येथील साह्यानं नंतर पंचगव्याचा उपयोग आपण या लिव्हर सिरोसिसमध्ये करून घेतला। आणि आयुर्वेदामध्ये असे बरीचशी औषधं आहे की जे याच्यामध्ये उपयुक्त ठरतात। खरंच आयुर्वेदामध्ये एक वेगळी ताकद असतात आणि त्याचा इतिहासापासून त्या गोष्टीचा पुरावासुद्धा आहेत। सर, लिव्हर सिरोसिस होऊ नये याकरता नेमकं नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? लिव्हर हा आयुर्वेदानुसार खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि आयुर्वेदाचं ध्येय पण हेच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः, म्हणजे स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करणे, त्यालाच प्रिव्हेंटिव्ह, प्रोमोटिव्ह आणि क्युरेटिव्ह असे 3 पार्ट असतात। त्यात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रोमोटिव्ह याकडे आजकाल दुर्लक्ष केले जात आहेत। म्हणजे तुम्ही गोळ्या घ्या लागेल तर तुमचा आजार शरीरामध्ये वाढत राहील, परंतु जर रुग्णाने मद्यपान बंद केले, विरुद्ध आहारविहार बंद केला, काळजी घेतली तर लिव्हरवर येणारं प्रेशर येणार नाही आणि तो लिव्हरचा आजार गंभीर अवस्थेमध्ये जाणार नाहीत। तर याच्यामध्ये रुग्णांनी कावीळ झाल्यानंतर किंवा टायफॉईड झाल्यानंतर सुद्धा कावीळीचं लक्षणं बऱ्याच वेळा दिसून येतात। म्हणजे शरीरामध्ये जर जीर्ण स्वरूपात ताप जिरला तरी पण कावीळीचे लक्षणं असतात। त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये यकृताच्या आजारावर, लिव्हरच्या आजारावर असे खूप सारे औषधं आहेत, परंतु त्यांना एकत्रित करून वापरण्यासाठी कुठेतरी अडचण निर्माण होत होती। परंतु आपण याच्यावर 20 वर्षापासून प्रयत्न करून या आजाराचे बरेचसे पेशंट बरे केलेले आहेत आणि पेशंट बरे केल्यानंतर आपण आयुर्वेद हे सायंटिफिक सायन्स आहेत, ते फक्त परंपरागत शास्त्र नाही आहेत। बऱ्याच लोकांनी यावर अशी पण टीका केली की
काही आयुर्वेदिक औषध वापरल्याने लिव्हरवर त्याचा दुष्परिणाम वगैरे होतो, परंतु योग्य डोस, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेला डोस, त्या शास्त्रातील पारंगत असणाऱ्या वैद्याकडून घेतणारा डोस जर रुग्णाने घेतला तर लिव्हरवर त्याचा परिणाम होत नाही. नाहीतर अति सर्वत्र वर्ज येते. पाणी जास्त पिलं तरीसुद्धा त्याचे दुष्परिणाम येतात. वेगवेगळ्या आधुनिक औषधांचे पण त्याच्यावर दुष्परिणाम येतात. म्हणून डॉक्टरांच्या किंवा वैद्याच्या सल्ल्यानुसार ही औषधं घ्यायला पाहिजे, हे असं मी रुग्णांना सांगू शकतो. दुसरं काळजी म्हणजे तुमच्या शरीरामध्ये डायबिटीज आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहेत, फॅटी लिव्हर याच्यामध्ये लक्षणं दिसून येतात. त्यावेळी शरीरामध्ये बिलिरुबिन वाढलेलं दिसतं. SGOT, SGPT हे रक्तामधले उच्चांक गाठतात आणि हे बिलिरुबिन आणि SGOT, SGPT जर वाढलेलं असेल तर रुग्णांनी सुरुवातीलाच दक्षता घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा जेव्हा यकृत जास्त खराब व्हायला लागतं, लिव्हर जास्त खराब व्हायला लागतं, तर याच्यामध्ये प्लेटलेटसुद्धा कमी होताना दिसून येतात. आणि नेमकं त्यावेळेस आयुर्वेदामध्ये सांगितलेले असंख्य औषधं आहे जे सायंटिफिक आणि प्रॉपरली जर यूज केले शास्त्रोक्त पद्धतीनं तर याचे खूप सारे रिझल्ट आपल्याला दिसून येतात. पंचकर्ममध्ये सुद्धा याची ट्रीटमेंट केली जाते. विरेचन आणि बस्ती. विरेचन आणि बस्ती यकृताच्या आजारावर खूप सांगितलेले आहेत, कारण आयुर्वेदानुसार रक्तभव स्रोतसाचे स्थान यकृत आणि प्लिया सांगितलेले आहेत. म्हणून यामध्ये विरेचन आणि बस्ती चिकित्सा ही लिव्हरच्या आजारावर कारगर ठरत आहेत. आणि विशेष म्हणजे प्रिव्हेंटिव्ह जे पथ्य आपण करायला पाहिजे ते प्रॉपरली केले तरच यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट दिसतात. म्हणून तो जो खर्च होतो रुग्णांचा या आजारावर, लिव्हर सिरोसिसच्या, पोटात पाणी होणे, नंतर जालंधर उत्पन्न होणे, जलोदर ज्याला आपण म्हणतो, कावीळ होणे, याच्यामध्ये नंतर पेशंट कोमामध्ये जायला लागतात, हेपॅटिक इन्सेफॅलोपॅथी ज्याला म्हटलं जातं आधुनिक शास्त्रामध्ये, हे सुद्धा आपल्याला आयुर्वेदाच्या पद्धतीने बरे करता येतात. याच्यामध्ये आम्हाला वरुड मेडिकल असोसिएशनचे सर्व तज्ज्ञ मंडळी, फिजिशियन, सोनोग्राफी तज्ज्ञ यांची खूप मदत होते. आणि वरुड असं एक शहर आहे आपलं की जिथे इंटिग्रेटेड अप्रोच ठेवून रुग्ण बरं करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि इथे कोणत्याही प्रकारचा पॅथीमध्ये दुरावा नाही. खरोखर आज वरुड शहरामध्ये गेल्या 25 वर्षापासून आज डॉक्टर चरणजी सोनारे हे वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांची सेवा अग्रगण्य आहेत. रुग्णसेवा हीच खरं ईश्वर सेवा समजणारं व्यक्तिमत्व आहेत. आज त्यांनी सांगितलं की त्यांचा आज त्यांनी विविध अभ्यास करत आहे, विविध व्याधीमध्ये ते अभ्यास करत आहेत. त्यांना विविध पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. वरुड शहरात त्यांचं नाव आदराने घेतलं जाते. सर, नुकताच तुमचा हा जो पेपर प्रसिद्ध झाला, हा नेमका हा पेपर कुठे जाणार आहे सर? कसं असतं, कोणत्याही सायंटिफिक वर्डमध्ये जेव्हा तुम्ही वर्क करता तर त्याला प्रेझेंट करताना तो डाटा मेंटेन करावा लागतो. म्हणजे रुग्ण जर तुमच्याकडे लिव्हर सिरोसिसचा आला तर सुरुवातीचे होणारी इन्व्हेस्टिगेशन, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, रक्ताचे नमुने आणि उपचार केल्यानंतरचे रक्ताचे नमुने आणि सोनोग्राफी अशा पद्धतीनं त्याचे एव्हिडन्स ठेवले जातात. आजकाल त्या सोनोग्राफीमध्ये फायब्रोस्कॅन म्हणून एक केला जातो की लिव्हर तुमचं किती डॅमेज आहे, 70%, 30%, कशा पद्धतीनं डॅमेज आहे, त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे सर्व सायंटिफिकली तो डाटा मेंटेन केला जातो. नंतर हा डाटा ॲबस्ट्रॅक्ट आणि ॲमरॉड जो एक वर्ड आहे की त्या पद्धतीनं पब्लिश केला जातो. आणि त्याच्यामध्ये जे काही जर्नल असतात, सायंटिफिक जर्नल, UGC जर्नल, आपला जो पेपर पब्लिश झालेला आहे तो UGC अप्रूव्ड नॅशनल जर्नलमध्ये पब्लिश झालेला आहे. आणि पंचगव्य अनुसंधान केंद्र देवलापार इथे सुद्धा आपल्या ह्या पेपरचं प्रेझेंटेशन झालं. वर्धेला पंचगव्य वर व्याख्यानमाला होती, तिथे पण सुद्धा आपलं हे पेपर प्रेझेंटेशन झालेलं आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने अशा पद्धतीच्या केसेसवर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करतो की अशा रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यांकडून लाभ व्हावा. आणि आपल्या आयुर्वेद जो आहे, आपली जी 5 वर्षाची चिकित्सा पद्धती आहे, ही फक्त पारंपरिक नसून ती सायंटिफिक आहे आणि ती समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावी, हा आमचं ध्येय ह्या पेपर प्रेझेंट करण्यामागे आहे. कारण याच्यामध्ये जे पंचगव्य आपण वापरलेलं आहे त्याचासुद्धा उपयोग किती आहे. एका बाजूला गाईला श्रद्धा म्हणून देव मानलं जातं, परंतु आम्ही म्हणतो की ते सायंटिफिकली जे पंचगव्य आहे ते मेडिसिन म्हणून यूज केलं जातं आणि त्याचा डाटा आज आहे. त्याच्यामुळं गोसेवेचं किंवा गोसंवर्धनाचं कार्यसुद्धा तेवढ्याच प्रमाणात आपल्या देशामध्ये अजून वाढतील आणि सरकार त्याकरता नक्कीच प्रयत्न करेल.
आणि कमी खर्चामध्ये हे आजार बरे होणे खूप महत्त्वाचं आहे. खरंच सरांनी सांगितलं आहेत, महागडं औषध सर्वसामान्य लोकांना नाही पुरत, परंतु आयुर्वेदाचार्यामध्ये असे काही औषधं आहेत की त्यामुळे मोठमोठे आजारसुद्धा दुरुस्त होत आहेत. सर, नुकतंच आपलं एक व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा, यावर काय सांगू शकाल सर? कसं आहे, हा जो आजार आहे लिव्हर सिरोसिस, हा नेमका जास्तीत जास्त व्यसनाधीनतेमुळे आहे. आणि त्याच्यातही व्यसन कोणतं तर मद्यपान, म्हणजे दारू अशा पद्धतीची वारंवार घेणे, जास्त प्रमाणात घेणे, न जेवता घेणे, असे बरेचसे त्याचे प्रकार पडतात. माझं आपल्या न्यूज चॅनलतर्फे माझी हे विनंती आहे की नागरिकांना, की आपल्या समाजामध्ये व्यसनाधीनता खूप प्रमाणात वाढत चाललेली आहेत. आज जवळपास 13% तरुण याच्यामुळं ग्रस्त आहेत व्यसनाधीनतेमुळं. घराघरामध्ये त्याच्यामध्ये वैयक्तिक तर हानी होतच आहेत, कौटुंबिकही त्याच्यामध्ये हानी होत आहेत, सामाजिक हानी होते आणि पर्यायानं ती देशाची हानी असते. तर घरामध्ये जेव्हा मद्यपानाचं प्रमाण असतं किंवा व्यसनाधीनता जास्त वाढते, तेव्हा त्यावर प्रचंड खर्च होतो. हा खर्च नंतर मग प्रकृतीवर केला जातो, तोही खर्च अधिक होतो. याच्यामध्ये बरेचसे कुटुंब हे झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत. ज्यांचे मुलं बाळ शिक्षणाचे असतात, त्या घरात जर व्यसनाधीनता असेल तर तिथली मुलं बरीच व्यस्त झाले आहेत. महिलांना याचे खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणून व्यसनाधीनतेकडे मुलांनी जाऊ नयेत. आणि सर्व व्यसन करणारी व्यक्ती खराब असतात असं नाही आहेत. कोणाला काही टेन्शन असतं, मुलीचं शिक्षण असतं, घरामध्ये मोठा आजार असतो पण पैसा नसतो, समाज त्याला मदत करत नसतात, किंवा शेती पिकत नाही. ह्या अन्य कारणामुळे त्या रुग्णाला किंवा पेशंटला पहिले स्ट्रेस येतो, टेन्शन येतं, तणाव येतो, आणि हे तणाव मुक्तीसाठी तो हा पर्याय निवडतो. परंतु माझं सगळ्यांना विनंती आहे की तणाव सर्वांनाच असतात, पण तणावमुक्तीचे पर्यायही आपल्या महाराष्ट्राच्या संत परंपरेनं दिलेला आहे, ते म्हणजे अध्यात्म. त्याचा तुम्ही आधार घेऊन बऱ्याचशा गोष्टी आपण या संकटापासून स्वतःला स्थिर ठेवू शकतो, स्थितप्रज्ञ ठेवू शकतो, आणि या तणावामुळे व्यसनाधीनता वाढायला नको. माझी परत एक विनंती आहे की जे काही मुलं किंवा नवतरुण यामागे व्यसनाधीन होत आहेत, त्यांनी फक्त आपल्या आईवडिलांचा विचार करावा, किंवा ज्यांना मुलं आहे त्यांनी आपल्या मुलाचा विचार करावा. म्हणजे त्यांना एक मोठी शक्ती मिळेल या व्यसनाधीनतेपासून परावृत्त होण्यासाठी. आजपर्यंत आम्ही 800-900 कुटुंब जवळपास व्यसनमुक्त केलेली आहेत. त्याच्यामुळे त्यांची घरं चांगल्या प्रकारे सेटल झालेली आहेत, त्यांच्या मुलांचे शिक्षण चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलात. तर आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 900च्या वरतं जे काही व्यसनाचे दुकानं आहेत सर्व मिळून, त्याच्यामुळं नवीन तरुण भरले जातात. परंतु व्यसनाधीनतेचे दुकानं आहेत तर त्या मुलांचा पण बेरोजगारीचा प्रश्न आहे. म्हणून ह्या समाजातल्या प्रत्येक घटकांनी मिळून ह्या व्यसनाधीनतेकडे बघायला पाहिजे. आणि असे जे आजार येत आहे लिव्हर सिरोसिसचे, हे विनाकारण आपण स्वतःच्या शरीरामध्ये ठेवत आहे असं वाटतं. हे एक ह्युमॅनिटी, मानवतेच्या दृष्टिकोनातून तर हानिकारकच आहे. आपण महिलांना यांचा त्रास खूप सहन करावा लागतो. आपल्या महिला त्याच्यामुळे खूप ग्रस्त होत आहेत. आमचं म्हणणं आहे की जेव्हा आपण स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो तेव्हा त्यांना स्त्री स्वातंत्र्य कसं मिळेल, तर माझं सरळ मत आहे की समाज जर व्यसनमुक्त झाला आणि अक्षरशः तळागाळातून जर दारूबंदी झाली तर अर्ध्या महिला सुखी होतील, अर्धं अर्थशास्त्र आपल्या समाजाचं सुधारेल, आणि कमी पैशातही चांगला उदरनिर्वाह करतील. जे मुलं बळी पडत आहेत, ज्या मुलींवर व्यसनाधीनतेमुळे बलात्कार होत आहेत, किंवा ज्या महिलांना अत्याचार सहन करावा लागत आहे, आपली स्त्री, आपली माता ह्या व्यसनमुक्तीमुळे नक्कीच सुखी होईल आणि समाजाला नवीन दिशा मिळेल. आता गणपती विसर्जन आहे, नवदुर्गा आहे. आपण त्या नवदुर्गाच्या माध्यमातून, गणपतीच्या माध्यमातून हे विनंती करूया की आपला समाज व्यसनमुक्त होईल, दारूबंदी कधी ना कधी होईल आणि समाजाला नवीन दिशा मिळेल. खरंच आज आयुर्वेदाचार्य डॉक्टर चरण सोनारे यांनी सांगितलं आहे, कारण मुलाचा खूप संदेश दिला आहे युवकांना. आजचा युवक हा उद्याचा प्रगतिशील नागरिक आहेत. त्यामुळे प्रत्येक युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा विचार करावा. आपण आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी आपण काय करू शकतो, काय करू शकतो याकरता प्रत्येकाने लक्ष द्यावं. व्यसनाच्या आहारी न जाता व्यसनमुक्तीपर शिबिरसुद्धा डॉक्टर चरण सोनारे प्रत्येक वेळेस राबवत असतात. त्यांनी आतापर्यंत 900 कुटुंबांना कुठंतरी व्यसनमुक्तीच्या मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत पूर्ण टीम आहेत. विविध ग्रामीण भागात ते कॅम्प लावत असतात की व्यसनमुक्तीपर त्यांचे शिबिर त्यांचे मोफत राहतात. सोबतच त्यांचे व्यसनमुक्तीपर शिबिराचा त्यांनी
आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून एक वेळा डॉक्टर चरण सोनारे यांची भेट घ्यावी. खरोखर सरांचं कार्य एक अग्रगण्य कार्य आहे. समाजामध्ये एक वेगळी सेवा सरांची आहे. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. खूप काही लोकांना किडनीचे आजार होतात, महिलांना सुद्धा किडनीचे आजार होतात. नेमकं याबाबत काय सांगू शकाल सर? जसं आपलं कार्य लिव्हर सिरोसिससाठी म्हणजे यकृताच्या आजारासाठी आहेत आणि त्यांचे सायंटिफिक पेपर आपले पब्लिश होत आहेत, त्याचप्रमाणे आपला किडनी फेल्युअरसाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत की किडनी फेल्युअर का होते, किडनी फेल्युअर झाल्यानंतर त्याची लक्षणं काय असतात आणि ते झाल्यानंतर वारंवार जे डायलिसिस करावं लागतं त्याची तीव्रता कशी कमी करता येईल किंवा अन्य पद्धतीने किडनी कशी वाचवता येईल यावरही आपले पेपर काही काळामध्ये प्रसिद्धी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी आपला अभ्यास सुरू आहे आणि असे बरेचसे पेशंट आपण किडनी फेल्युअरपासून सुद्धा वाचवलेत आणि जे क्रिएटिनिन 12-13 होतं अशा रुग्णांना पण सुद्धा आपण रिलीफ दिला. किडनी फेल्युअरमध्ये जास्तीत जास्त विरुद्ध आहार विहार आहे तर महत्त्वाचं लक्षण सांगितलेलं आहे आयुर्वेदाने. विशेष करून डायबिटीज म्हणजे मधुमेहाचा दुष्परिणाम हा विशेषतः किडनीवर होत असतो. त्याच्यानंतर सतत वेदनाशामक गोळ्या घेणे, मद्यपान करणे, मसालेदार पदार्थ खूप प्रमाणात खाणे, शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सचं इम्बॅलन्स होणे किंवा किडनीमध्ये छोट्या छोट्या गाठी असतात ज्याला किडनी सिस्ट म्हणतात, त्याच्यामुळं पण किडनी फेल्युअर होताना दिसते. काही जणांना नेफ्रोटिक सिंड्रोममधून किडनी फेल्युअर होताना दिसते. तर काही लोकांना म्हणजे जास्त परिणाम हा डायबिटीजमुळे किडनीवर होताना दिसतो की डायबिटीज कंट्रोल नसल्या कारणानं किडनीवर परिणाम होतात. त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. परंतु डायबिटीजच्या गोळ्या घेताना लाईफस्टाईलसुद्धा चेंज केल्या तर आपला डोस औषधांचा नक्कीच कमी होऊ शकतो. आयुर्वेदिक पंचकर्म याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह ठरत आहेत डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यामुळे लिव्हरवर येणारे परिणाम किंवा किडनीवर येणारे परिणाम आपण दूर ठेवू शकतो. आपल्या सध्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर चरणजी सोनारे सर, त्यांनी आज खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. नुकतंच आज विविध सणाचा उत्सव सुरू आहेत. नुकताच गणपती उत्सव सुरू आहे, त्यानंतर दुर्गा उत्सव राहणार आहे आणि विविध सणाचा सुद्धा उत्सव. या निमित्ताने आज त्यांनी सर्व युवकांना आवाहन केलं आहे की युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या परिवाराचा विचार करावा आणि खरोखर आजचा युवक हा उद्याचा प्रगतिशील नागरिक आहे. त्यामुळे प्रत्येक युवकांनी आवर्जून एक डॉक्टर चरण सोनारे यांची भेट घ्यावी आणि व्यसनमुक्तीबाबत त्यांचं विविध शिबिरसुद्धा राबवल्या जात असतात. त्या शिबिरामध्ये आवर्जून प्रत्येक युवकांनी सहभागी व्हावं आणि आज त्यांनी एक मोला संदेश दिला आहे की नेमकं विविध आजाराबाबत काय नेमकं काळजी घेतली पाहिजे. कुठलंही औषध नागरिकांनी घ्यायच्या पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, त्यानंतरच औषध घ्यावं. आज वरुड तालुका मेडिकल हब आहेत. सगळे डॉक्टर लोक मोठ्या उत्साहाने काम करतात. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ते अतोनात प्रयत्न करत असतात. त्यामुळे प्रत्येक रुग्णांनी डॉक्टरांना सुद्धा सहकार्य करावी. विनंती. पाहत राहा कॅमेराचं निकू बावनेसह प्रवीण सारखं चोळा पोर्टल.